अबोली या मालिकेच्या 11 भागामध्ये अबोली पूजाची ओटी भरत असते। छानपैकी डोहाळ जेवणाचा कार्यक्रम संपन्न होतो। त्याच वेळेला अबोली मात्र मनवाला कॉल करत असते पण मनवाचा फोन स्विच ऑफ येतो। गुलाबबाईचा ॲक्सिडेंट झालाय असं सांगून गेलेली मनवा बराच वेळ झाला अजून आली नाही। मग अबोलीला खूप चिंता वाटते। ती कंटिन्युअस फोन करत असते पण फोन काही उचलला जात नाही। इकडे झोपण्याची तयारी होते। मग पुन्हा एकदा सगळेजण छानपैकी पूजाचं डोहाळ जेवण झालं अशी चर्चा करत असतात। त्यावेळेला मात्र आता इकडे अंकुश म्हणतो आपला प्रिन्स पण काही कमी नाही हं, त्याने सुद्धा चाळीमध्ये स्वतःहून सहभाग घेत किती कामं केली असं म्हणत तो प्रिन्सचं कौतुक करतो। अबोली म्हणते भाऊ कुणाचा आहे? तितक्यात प्रिन्स काहीतरी आणण्यासाठी आतमध्ये जातो। अबोली म्हणते सर तुम्हाला माहिती आहे का प्रिन्स आपल्या मनवाच्या प्रेमात पडलाय प्रेमात असं म्हणत अबोली सगळ्यांना मनवा आणि प्रिन्सबद्दल सांगते। सगळ्यांनाच खूप आनंद होतो। त्याच वेळेला आता मात्र इकडे अंकुश म्हणतो पण अबोली मनवा आहे कुठे? म्हणजे इतका वेळ झाला ती अजून आली नाही, मला भीती वाटते हं। अबोली म्हणते काळजी करू नका, मला पण काळजी वाटते पण ती पळून जाणार नाही। गुलाबबाईचा ॲक्सिडेंट झालाय म्हणून ती गेली होती पण तिचा फोन लागत नाहीये। यावरती अंकुश म्हणतो अगं अबोली ती फसवून पळून गेली तर? अबोली म्हणते नाही मला विश्वास आहे, मी कॉल करून बघते। अबोली कॉल करून बघते पण तिचा कॉल काही लागत नाही। मनवा फोन उचलत नाही, तिचा फोन स्विच ऑफ येत असतो। अंकुश मग क्रिशला कॉल करतो आणि म्हणतो क्रिश मनवा इकडे नाही आहे पण अबोलीचा विश्वास आहे की ती पळून गेलेली नसेल पण आपल्याला तिचा शोध मात्र घ्यायलाच पाहिजे असं म्हणत आता मात्र ती रात्र सगळेजण थोडेसे काळजीतच घालवतात। त्याच वेळेला अंकुशला कॉल येतो पोलीस स्टेशनवरून आणि अंकुश सांगतो आपल्याला सगळ्यांना जायला पाहिजे। मग अंकुश क्रिश अबोली सगळेजण त्या घटनास्थळी निघतात ज्या घटनास्थळावरून कॉल आलेला असतो। त्या घटनास्थळी गेल्यावरती दृश्य मात्र खूप भयानक असतं। पालापाचोळ्यांच्या खाली एक मुलगी पडलेली असते आणि ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून ती मनवाच असते। पण तोपर्यंत मनवाचा चेहरा मात्र कुणाला ओळखू येत नसतो। या सगळ्यामध्ये आता पोलिसांची सगळी कार्यवाही पूर्ण झाल्यावरती मग मात्र त्या मुलीला बाहेर काढलं जातं। तिच्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली असते आणि आता तिचे डोळे बांधून तोंडावरती खूप काही घाण लागलेली असते। मग अबोली आणि अंकुशला ती ओळखू येत नसल्यामुळे ही मुलगी नक्की कोण आहे हे जाणून घेण्यासाठी तिच्या तोंडावरती पाणी टाकलं जातं, डोळ्यावरची पट्टी काढली जाते आणि अबोली हादरते। मनवा मनवा असं म्हणत अबोली एकच आकांत करते उठ मनवा उठ। सगळ्यांना धक्का बसतो। त्याच वेळेला अंकुश तिची पर्स चेक करतो तर मनवाची पर्स चालू असते, मनवा जिवंत असते। अंकुश म्हणतो अबोली मनवा जिवंत आहे, ताबडतोब तिला आपल्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवावं लागेल। मग अगदी इमर्जन्सीमध्ये ॲम्ब्युलन्स बोलवून मनवाला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं जातं। मनवाची कंडिशन खूप क्रिटिकल असते, तिच्या अंगावरती खूप सारे घाव असतात। मग मात्र सगळेजण घाबरतात। डॉक्टर अगदी तातडीने तिच्यावरती उपचार सुरू करतात। डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केल्यावरती मनवा रिस्पॉन्स देत नसते, तिचं शरीर हलायला लागतं। डॉक्टर तिला धरून ठेवतात। तिची कंडिशन खूप क्रिटिकल आहे हे समजल्यावरती मात्र आता इकडे प्रिन्स हादरतो। प्रिन्स मटकन खाली बसतो। अबोली म्हणते प्रिन्स तू काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल। प्रिन्स म्हणतो काय झालं हे ताई सगळं? त्यावरती अंकुश म्हणतो प्रिन्स तू काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल। मी तुला घरी कळवायला सांगितलं होतं, तू घरी कळवलंस का? प्रिन्स म्हणतो नाही, ताईने मला सांगितल्यावरती मी ताबडतोब इकडे निघून आलो, मला कळवायचं वगैरे काही भान राहिलं नाही। यावरती आता मात्र प्रिन्स म्हणतो मी ताबडतोब घरी कळवतो। मग अंकुश म्हणतो नको तू स्वतःला सावर, मी क्रिशला फोन करतो, मी क्रिशला फोन करून सांगतो की तो घरी कळवेल, तू नको चिंता करू असं म्हणत अंकुश आता प्रिन्सला सावरतो आणि त्याला शांतपणे बसायला सांगतो। मग ताबडतोब अंकुश आता इकडे फोन करून लगेच क्रिशला कळवतो आणि तो क्रिशला म्हणतो हे बघ क्रिश खूप काही कंडिशन क्रिटिकल झालेली आहे आणि तू घरी जाऊन सगळं कळव असं म्हटल्यावरती इकडे आता क्रिश घरी फोन करतो। फोनवरती इकडे आता राघू असते। राघू फोन घेते आणि ती सगळे तब्येत वगैरे विचारते। त्यावेळेला तिची कंडिशन खूप क्रिटिकल आहे असं क्रिश म्हणतो आणि हे रमा ऐकते। रमा म्हणते कुणाची कंडिशन, काय झालं? यावरती रमाच फोन घेते। रमाने फोन घेतल्यावरती मग मात्र ती क्रिशला सगळं विचारते, काय झालं बोल, कसं झालं? यावरती मात्र आता क्रिश सगळी घडलेली घटना सांगतो आणि सांगतो ज्या वेळेला आम्ही घटनास्थळी गेलो होतो ना
त्यावेळेला तिथे एक मुलगी पडलेली भेटली आणि नंतर आम्हाला समजलं की ती दुसरी तिसरी कुणी नसून ती आपली मनवा होती. मनवाची अवस्था कुणी केली, काय केली खरंच काही कळलं नाही, पण मनवाची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. नाजूक परिस्थितीमध्ये मनवा आहे. ती जिवंत होती पण तिची तब्येत खूप खालावलेली आहे. असं म्हणत घडलेला सगळा प्रकार क्रिश आता रमाला सांगतो. रमाला जबरदस्त धक्का बसतो. राघूला पण धक्का बसतो. कसंही झालं तरी मनवा आता सगळ्यांच्या मनामध्ये घर केलेलं असतं, पण आता तिची ही अवस्था बघून सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो. तोपर्यंत मात्र आता इकडे क्रिश फोन ठेवतो. मनवाची अवस्था खूप क्रिटिकल होते. डॉक्टर तिच्यावरती उपचार करत असतात. उपचारांना मनवा काही रिस्पॉन्स करत नसते. अखेर डॉक्टर तिच्यावरती तातडीचे इमर्जन्सीचे उपचार करत असताना इकडे अबोलीला मनवासोबतचे चांगले वाईट सगळे क्षण आठवत असतात. ज्या पद्धतीने मनवाने वाईट जे केलेलं असतं कृत्य, त्याचप्रमाणे तिने राघूला आपली बहीण मानत तिचा जीव वाचवत किंवा तिने केलेलं सगळं हे करत आता मात्र खूप मोठं गौप्यस्फोट केलेला असतो. आणि या सगळ्यामुळे अबोलीला तिची खूप चिंता वाटत असते. कसं काय होईल आत्ता तर कुठे आपल्या घरच्यांच्या जवळीक करायचा प्रयत्न करत असलेली मनवा आपल्या घरामध्ये स्थान निर्माण करत होती. मग हे कसं काय घडलं? अबोलीला खूप वाईट वाटतं आणि मनवाच्यासाठी ती प्रार्थना करायला लागते. इकडे प्रिन्स सुद्धा खूप चिंतेत असतो. कसं काय होणार, मनवाची तब्येत कशी सुधारणार, या सगळ्यावरती तो सुद्धा विचार करत असतो आणि दोघंही मनातल्या मनात देवाचा धावा करत असतात. त्यावेळेला अंकुश म्हणतो, अबोली काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल, पण तिची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. तितक्यात धावत पळत रमा आणि आता तिथे राघू सुद्धा येतात. दोघी जणी तिकडे आल्यावरती अबोलीला धीर देतात. अबोली इकडे प्रिन्सला समजावते, प्रिन्स तू काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. पण प्रिन्सचा धीर सुटत चाललेला असतो, कारण मनवावरती जीवापाड सच्च प्रेम त्याने केलेलं असतं. तितक्यात तिथे आता मात्र डॉक्टर येतात आणि ताबडतोब केबिनमध्ये या, आम्हाला तुम्हाला महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे असं म्हणतात. मग डॉक्टरांच्या केबिनमध्ये प्रिन्स, अबोली आणि अंकुश जातात. त्यावेळेला डॉक्टर म्हणतात तिच्या शरीरावरती खूप सारे घाव झालेले आहेत. म्हणजे तिच्या शरीरावरती अगणित घाव आहेत ज्याची आपण कल्पना पण करू शकत नाही. असं म्हणत डॉक्टर तिची क्रिटिकल कंडिशन सांगतात आणि म्हणतात हे घाव भरून येण्यासाठी खूप वेळ लागणार आहे. या सगळ्यामध्ये तिचे घाव भरण्यासाठी जो वेळ लागेल त्या वेळेमध्ये आपण सांगू शकत नाही की तिच्या शरीराचं काय होऊ शकेल ते. यासाठी आपल्याला मात्र आता काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे. तुम्ही तिच्या नवऱ्याला बोलवून घ्या. त्यावरती अंकुश म्हणतो नाही, तिचं लग्न नाही झालेलं आहे अजून. मग डॉक्टर म्हणतात म्हणजे तिचा कोणी बॉयफ्रेंड? अबोली म्हणते नाही, तसं पण कोणी नाही. डॉक्टर म्हणतात कसं शक्य आहे? अबोली म्हणते काय झालं डॉक्टर? यावरती डॉक्टर सांगतात तिच्यावरती जखमा व्हायच्या आधी तिचे शारीरिक संबंध आले होते. आता मात्र हे ऐकल्यावरती सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो. मनवा आणि हे असं काही करेल, हे कसं काय शक्य आहे? आता मात्र अबोली म्हणते नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अंकुश म्हणतो तुमच्या टेस्टमध्ये काहीतरी प्रॉब्लेमॅटिक असेल, तुम्ही बघा बरं सगळं नीट तपासून. डॉक्टर म्हणतात 100% हे घडलेलं आहे. प्रिन्सला जबरदस्त धक्का बसतो. म्हणजे मनवासोबत हे असं कुणी केलं किंवा मनवाच्या संमतीने हे कसं काय घडलं? कोण तो माणूस? असा विचार करत सगळेजण असताना डॉक्टर म्हणतात हो, आधी तिच्या म्हणजे मर्जीने हे सगळं घडलं आणि त्यानंतर तिच्यावरती ब्रुटली हल्ला केला गेला असं म्हणत डॉक्टर घडलेली घटना सांगतात. अंकुश म्हणतो काहीतरी गल्लत होत असेल, म्हणजे मनवावरती कुणी जबरदस्ती किंवा असं अंकुश आडून वेगळा विचारण्याचा प्रयत्न करत असतो की हे संमतीने न होता काहीतरी वेगळं असेल. त्यावरती डॉक्टर म्हणतात प्रथम दर्शनी तसं असं वाटत नाही आहे, कारण ज्या वेळेला सामूहिक सगळे असतात त्यावेळेला वेगळं काहीतरी आम्हाला खुणा दिसतात, तशा काही खुणा नाही आहेत, हे मर्जीचं आहे असं म्हणत डॉक्टर वेगळाच गौप्यस्फोट करतात. अबोली जबरदस्त धक्का बसतो. डॉक्टर म्हणतात हे बघा, तिच्या शरीराचे घाव भरून येण्यासाठी मनाचे घाव सुद्धा भरणं आवश्यक आहे आणि यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करायला पाहिजे. डॉक्टरांनी लवकरात लवकर प्रयत्न सांगून निघून जातात. पण अबोली, अंकुश आणि प्रिन्स धक्क्यामध्ये असतात, कारण डॉक्टरांनी जे सांगितलंय ते खरं मानायचं आणि मनवा असं काही करेल विश्वास ठेवायचा असं कुणाला पटतच नसतं. तोपर्यंत रमा म्हणते काय झालं अबोली? अबोली बोल ना, अबोली काय झालं?
त्यावरती अंकुश म्हणतो मनवावरती जबरदस्ती झाली. असं म्हटल्यावरती इकडे नीता म्हणते तशीच मुलगी आहे ना, तिच्यासोबत अजून काय होणार आहे, आपण उगाच तिच्यासाठी इथे कडमडतोय. यावरती आता रमा म्हणते तू गप्प बस. नीता म्हणते काय चुकीचं बोलले मी. अबोली म्हणते खबरदार, मनवाबद्दल एक शब्द मी ऐकून घेणार नाही. यावरती नीता म्हणते अजून काय बोलायचं राहिले, तिला कुठून उचलून आणले, काय करणार, हे सगळं असंच आहे ना. अबोली म्हणते खबरदार. आता मात्र हे सगळं बोलत असताना सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो, मनवाच्या मर्जीने झालं तर तो माणूस कोण, किंवा जबरदस्ती झालं तर तो माणूस कोण, आणि हे झाल्यानंतर मनवावरती हल्ला का झाला. आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फक्त आणि फक्त मनवाच देऊ शकत असते. या सगळ्या प्रश्नांना मनवा काय उत्तर देणार, या सगळ्यामध्ये मनवा आता नक्की काय सांगणार, आणि खरंच मनवावरती जबरदस्ती झाले का, किंवा या सगळ्यामध्ये नक्की काय घडलेलं आहे. आता जे मित्र प्रिन्सला धमकी द्यायला आले होते, तिला पैसे होते, त्यांचा याच्यामध्ये हात आहे का, हे सगळं मात्र आता येणाऱ्या भागातच कळणार आहे.